तर नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार प्रकरणातली अजून एक अपडेट म्हणजे संशयित आरोपींच्या मोबाईलमधून धक्कादायक डिजिटल पुरावे SITच्या हाती आलेत। केवळ कंपनीत लैंगिक शोषण, धर्मांतरच नाही तर देशाच्या सुरक्षेला सुद्धा सुरुंग लावल्याचं मोठं षडयंत्र रचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढण्याची शक्यता आहे। नाशिकमधील TCS कंपनी प्रकरणातील महत्त्वाचं अपडेट आपण पाहतोय। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, काय सांगाल? अतिशय गंभीर अशी बाब समोर येते। नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकरण हे उघडकीस आलं होतं। या प्रकरणी 9 पीडित महिलांनी पुढे येत या संदर्भातली तक्रार नाशिक पोलिसांकडे केली होती आणि आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। या सर्व प्रकरणामध्ये आता एक नवीन कलम देखील ऍड करण्यात आलेला आहे। एक पीडित महिला ही ॲट्रॉसिटी प्रवर्गातील असल्याने ॲट्रॉसिटीचा नवीन कलम या गुन्ह्यांमध्ये आता समावेश केलेला आहे। त्यामुळे आता आरोपींच्या अडचणींमध्ये कुठेतरी अजून वाढ होताना आपल्याला दिसून येते। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक आज नाशिकमध्ये येणार असून ते TCS कंपनीला देखील भेट देण्यात असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। तर अशोक खरात प्रकरणात देखील ते काही अपडेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि एकंदरीत या सर्व गोष्टीचा अहवाल ते केंद्र सरकारकडे 10 दिवसातच सादर करणार असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आणि कालच ATS करून 2 आरोपींची 3 तासून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती। दहशतवादासंदर्भात काही कनेक्शन आहे का याची चौकशी त्यांच्याकडनं करण्यात आली होती। तर दुसरीकडे धर्मांतरासंदर्भात देखील काही जिहादी प्रकरण यामध्ये उघडकीस येते का या संदर्भातला एकंदरीत तपास ATS करून देखील आता करण्यात आल्याची माहिती हे समोर आलेली। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते। अर्थातच राहुल, गांभीर्य वाढतंय, नवीन नवीन वळण या सगळ्या प्रकरणाला लागतायत, म्हणून त्याचा तसाच सखोल तपास होणं गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।